नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. राज्यातील बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत मोफत गृहउपयोगी वस्तू संच दिला जातो. आणि मित्रांनो, या गृहउपयोगी वस्तू संचामध्ये आता बदल देखील करण्यात आलेले आहेत. पूर्वी बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मिळत होता. आता यामध्ये बदल करून संसारोपयोगी इतर वस्तू काही देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये फक्त 10 वस्तू पात्र लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. आता मित्रांनो, याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नोंदणी बांधकाम कामगार असाल तर तुम्हालासुद्धा अगदी सहजपणे किट मिळवता येते. हा संच मिळवता येतो. तो कशा पद्धतीने मिळवायचा, अर्ज नक्की कुठे करायचा, अर्ज भरायचा तो कुठे सादर करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, कुठेही स्किप न करता शेवटीपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तर चला मित्रांनो, तर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूचे किट मिळवण्यासाठी नक्की कोणता अर्ज करायचा आहे आणि तो कुठे सादर करायचा आहे याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही हा जी आर पाहिल्यानंतर तुम्हाला या नवीन किटमध्ये नक्की कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यात आवश्यक संच, ज्याला आपण इसेन्शियल किट किंवा भांडी किट म्हणतो, ती पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबत दिनांक 18 जून 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, पूर्वी भांडी किट मिळत होती, आता त्या किटमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि त्या किटमध्ये आता बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता या नवीन संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लॅस्टिकची चटई, साठवण कोठी जिची क्षमता 25 किलो असणार आहे, तसेच 22 किलोचे सुद्धा दुसरी एक धान्य साठवण्याची पेटी मिळणार आहे. त्यानंतर एक बेडशीट, चादर, तसेच 1 किलोचा साखर ठेवण्याचा डब्बा आणि 500 ग्रामचा चहा पावडर ठेवण्याचा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर. मित्रांनो, वॉटर प्युरिफायरची क्षमता जी आहे ती 1800 लिटर जी असणार आहे. अशा पद्धतीने या 10 वस्तू नोंदणीत बांधकाम कामगारांना अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत. मित्रांनो, आता मित्रांनो, ही किट मिळवण्यासाठी नक्की अटी कोणकोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता. योजनेच्या अटी व शर्ती मंडळाकडे नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता राहील. पात्रधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हाधिकारी, कामगार सुविधा केंद्रातील सर्व अधिकारी यांच्याकडे हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट म्हणजे भांडी पुरवण्यात येतील. आता मित्रांनो, ही किट मिळवण्यासाठी जो अर्ज भरायचा आहे तो अर्ज अशा पद्धतीने असणार आहे. या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा हा अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. अर्जाची प्रिंट केल्यानंतर याच्यावरती जी माहिती ती भरायची. मित्रांनो, महाराष्ट्र शासन इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे. या हमीपत्रामध्ये काय माहिती देण्यात आले पहा. खाली सही करणारा लिहून देतो किंवा देते की महाराष्ट्र कामगार इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीत असून माझा नोंदणी क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती महाराष्ट्र व कामगार कल्याणकारी मंडळ या ठिकाणी नोंदणी झालेली, तर त्या ठिकाणी तुमची संख्या टाकायची मित्रांनो. आणि तुमच्या कुटुंबातील जे नोंदणी बांधकाम कामगार आहेत त्यांचा तपशीलसुद्धा तुम्हाला खाली टाकायचा आहे. तुम्ही एकटे नोंदणीत बांधकाम कामगार असेल तर या ठिकाणी एकच टाका आणि खाली माहिती भरताना काही माहिती नाही भरली तर अडचण येणार नाही. जर तुमच्या कुटुंबातील आणखी बांधकाम कामगार असेल तर त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो, पहिल्यांदा नाव, त्यानंतर तुमच्यासोबत नातं काय आहे, त्याचा नोंदणी क्रमांक काय आहे, त्याचं खाली डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे. मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच 10 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाही. त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबारा वाटप झालेले नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस किंवा वसुलीस मी माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र किंवा जबाबदारी
असं डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचे मित्रांनो. दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव टाकायचे आहे आणि नोंदणी क्रमांक हा टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे. आता मित्रांनो हे हमीपत्र जोडायचे आहे, आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे आणि हा अर्ज तुमचा जिल्हा WFC कार्यालयामध्ये सादर करायचा आहे मित्रांनो. कोणाकडे सादर करायचं आहे याबाबत मी माहिती पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील दिलेली आहे. पुन्हा एकदा पहा, WFC कार्यालयामध्ये म्हणजे बांधकाम कामगार कार्यकारी प्रभारी, कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा अधिकारी, कामगार सुविधा केंद्रातील सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे सुद्धा हा अर्ज तुम्ही सादर करू शकता मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला आलेलं आहे की यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. 1000 रुपये घेतात किंवा 2000 रुपये तुमच्याकडनं घेतात मित्रांनो. तर अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारे शुल्क लागणार नाही. हे किट तुम्हाला 100% मोफत मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही दक्षता घ्या की तुमचा 1 रुपयाही खर्च करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बांधकाम कामगारची महत्त्वाची माहिती होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.